पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा जागा वाटप खरं तर अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आतापर्यंत 80% जागांवर दोनही पक्षांचे एकमत झाले। आज आणखी 10 ते 15% जागांवरील पेच सुटणार असल्याची माहिती। अंतिम निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात सुटण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। 2 दिवसात युतीच्या जागा वाटपाबाबत अधिकृत घोषणा होईल। 180 जागांचा तिढा देखील सुटेल। अजून 47 जागांवर सध्या चर्चा सुरू आहे। ते 20 ते 30 खरं तर जागांचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेऊ शकतात। या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे भाजप आणि शिवसेना जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आले। आतापर्यंत 80% जागांवर दोनही पक्षांचे एकमत झाले। आज आणखी 10 ते 15% जागांवरील पेच सुटणार असल्याची महत्त्वाची माहिती। अंतिम निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात सुटण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसने एक अनोखी टॅगलाईन देत पोस्टर लॉन्च केले। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन घेऊन कोल्हापूर शहरभर पोस्टर लावलेत। आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अनोखी टॅगलाईन देत या पोस्टरचं अनावरण करण्यात आले। याच अनुषंगाने काँग्रेस कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे। लोकशाहीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी पाहूयात। कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापुरात काँग्रेसने एक कॅम्पेन राबवलेला आहे। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं आपण पाहूयात की हे पोस्टरचं लॉन्चिंग देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणी काँग्रेस नेते सतेज पाटील असेल, खासदार शाहू छत्रपती महाराज असेल यांनी केलेलं आहे आणि कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं याचं कॅम्पेनिंग आता सुरुवात झालेली आहे। काय नेमकं कॅम्पेनिंग आहे काय सांगाल? आज कोल्हापूर शहरामध्ये आमचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी नेक्स्ट जनरेशनचा विचार करून ह्या कोल्हापूरमध्ये कोणत्या सोयीसुविधा असल्या पाहिजेत जे आज कोल्हापूरमध्ये राहतात पण आज नोकरीनिमित्तानं बाहेर देश आहेत, बाहेर गावे आहेत, परदेशामध्ये आहेत, त्यांना आपलं कोल्हापूर कसं असलं पाहिजे, मी आल्यावर माझं कोल्हापूर कसं दिसलं पाहिजे याच्यासुद्धा सूचना ते या ठिकाणी घ्यायला लागलेल्या आहेत। या पद्धतीनं लोकांच्याकडून सूचना घेऊन आपलं कोल्हापूर कशा पद्धतीनं उद्याच्या येणाऱ्या पिढीला समोर जात असताना त्यांना कशा पद्धतीनं असावं असं वाटतंय त्यांनी त्या ठिकाणी सुचवायचं आहे आणि आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून तसं घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। जैन झीडमध्ये आपण आज प्रवेश करत असताना युवकांच्या देखील नव मतदारांच्या देखील ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि हे कोल्हापूर पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर एक नंबर दिसावं आणि ते कोल्हापूरच राहावं हेच कोल्हापूरकरांची भावना बाहेर यावी, त्यांच्या अपेक्षा व्यक्त व्हाव्यात यासाठी हा काँग्रेसचा प्रयत्न आहे। ज्याच्यावर काही काम केलेलं गेलेलं नाही आहे। लोकांकडनं, युवा पिढीकडून, महिलांकडून, ज्येष्ठ नागरिकांकडून आम्हाला वारंवार वेगवेगळ्या सूचना म्हणा सजेशन्स आलेले आहेत। बंटी साहेबांनी हा जे टॅगलाईन काढायचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते तेच आहे की प्रत्येकाचं मत आपण कन्सिडर केलं पाहिजे आणि प्रत्येकाचे विचार आपण घेतले पाहिजे। त्यांच्याकडूनच उत्तरं किंवा त्यांच्याकडूनच आलेले प्रश्न हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे ही टॅगलाईन अतिशय प्रभावी आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।